बुद्धं नमामि। सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना मंगलमैत्री। आज मी भिक्षूंना भोजन कसं वाढायचं याबद्दल सांगत आहे। अनेक उपासक उपासिका साधक साधिका खूप श्रद्धेनं भिक्षूंना आमंत्रित करतात। कुणी एका भिक्षूला आमंत्रित करतात, कुणी अनेक भिक्षूंना आमंत्रित करतात। खूप श्रद्धेनं स्वयंपाक बनवतात, खूप आनंदानं बंदीजना भोजन वाढतात, श्रद्धेनं आनंदानं प्रसन्न चित्तानं वाढतात। खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। संगताने झालंच पाहिजे, भिक्षूंना भोजनदान करतच राहिलं पाहिजे। बुद्धापासूनची ही परंपरा आहे। अनाथपिंडक माता विशाखा बुद्धाच्या काळात सर्वजण भिक्खू संघाला भोजनदान, अनाथपिंडक तर रोज 2000 भिक्षूंना भोजनदान, आणि तेव्हापासूनची परंपरा आहे। आणि सगळेच बुद्धाच्या काळातले भोजनदान देत होते, देतच राहिलं पाहिजे। कारण आणि भिक्षूंना भोजनदान कशासाठी द्यायचं? स्वतःचं पुण्य वाढवण्यासाठी। भिक्षूंना भोजन पाहिजे म्हणून नाही, तर मला माझं पुण्य वाढवायचं आहे म्हणून मी भिक्षूंना भोजनदान देत आहे। अनाथपिंडकनं माता विशाखानं बुद्धांना विहार दान दिलं। दान देऊन बुद्धावरे भिक्खू संघावरे उपकार केला असं नाही म्हणायचं, तर आपलं पुण्य वाढवण्यासाठी बुद्धाने ते स्वीकार केलं ना, तर त्यांनी बुद्धाला दिलं, विहार दान दिलं। अनेक लोकांनी विहार दान दिलं, भोजन दान दिलं, अनेक वस्तू दान दिले। कशासाठी? आपलं पुण्य वाढवण्यासाठी। तर कसं वाढायचं ते मी सांगत आहे। त्या अगोदर सांगतो की भिक्षूंना भोजनदानाचं पुण्य किती ते सांगतो, आणि त्यानंतर कसं वाढायचं ते सांगतो। भिक्षूंना भोजनदानाचं पुण्य किती? खूप मोठं पुण्य, खूप मोठं पुण्य। धम्मपद ग्रंथ, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आहे की अनेकांनी बुद्धांना भिक्खू संघाला आमंत्रित केलं, भोजनदान दिलं, त्यातही उल्लेख आहे। आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात बाबासाहेबांनी जे काही लिहिलं ते त्रिपिटकातूनच घेतले, आणि धम्मपदातून 200 पेक्षा जास्त गाथा घेतलेल्या आहेत बाबासाहेबांनी। बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिताना धम्मपदातून 200 पेक्षा जास्त ग्रंथ घेतलेले, जास्त गाथा घेतलेले धम्मपदातून। तर धम्मपद ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की एखादा व्यक्ती आयुष्यभर अनेक प्रकारचे यत्न करतो किंवा इतर अनेक प्रकारचे दान वगैरे करतो, तर तिथं लिहिलेले आहे की धम्म न शिकलेल्या हजारो लोकांना आयुष्यभर जरी भोजन पाणी कपडे औषधी आपण देत राहिलो तर किती पुण्य? त्याही पेक्षा अनेक पट जास्त पुण्य आहे धम्माच्या मार्गावर प्रगतीपथावर असलेल्या अरे अष्टांगिक मार्गावर उच्च अवस्था प्राप्त केलेल्या प्रगती केलेल्या एका भिक्षूला एक वेळचं भोजनदान। समजलं का? धम्म न शिकलेल्या हजारो लोकांना आयुष्यभर 100 वर्षापर्यंत भोजनदान देत राहिलं किती पुण्य? त्याही पेक्षा जास्त पुण्य धम्माच्या मार्गावर आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती केलेल्या अग्र अवस्था प्राप्त केलेल्या उच्च अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला एक वर्ष भोजनदान। आणि एखादा भिक्षू श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेला असेल तर त्याला उदाहरण उपमा सुद्धा देता येतं, एवढं मोठं पुण्य। आणि पुन्हा एका ठिकाणी धम्मपदातच लिहिलेलं आहे की हजारो लोकांना वर्षानुवर्ष भोजनदान देत असेल, अनेक वस्तू दान देत असेल, त्याही पेक्षा जास्त पुण्य आर्य अष्टांगिक मार्गावर उच्च अवस्था अग्र अवस्था प्राप्त केलेल्या म्हणजे खूप प्रगती केलेल्या भिक्षूला फक्त वंदन जरी केलं तरी एवढं पुण्य। तर आणखी स्पष्टपणे सांगतो की भिक्षूंना भोजनाचं किती पुण्य। समजा एखादा व्यक्ती, एखादा गृहस्थ आहे, गृहस्थ त्यांनी आजच श्रामणेर प्रवृत्ती घेतली, आजच पांढरे कपडे उतरवले, मुंडन केलं आणि चिवर धारण केलं। मुंडन केलं, पांढरे कपडे काढून चिवर धारण केलं, श्रामणेर प्रवृत्ती घेतली आज विधिवत भिक्खू संघाकडून। आणि तो श्रामणेर आहे, पण त्या व्यक्तीमध्ये 2 जरी गुण असले, जास्त तर खूपच छान, धम्मात खूप प्रगती केलेला असेल तर खूपच छान, पण धम्मात जास्त प्रगती नाही झाली, कमी प्रगती असला तरी शील आणि त्याग हे 2च जरी गोष्टी असल्या तर श्रामणेरामध्ये शील सगळ्या शीलात परिपुष्ट आहे, आणि त्याग खरोखर त्याग, ग्रहत्याग, श्रामणेर धरण आई वडील भाऊ बहीण पती पत्नी गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी कशीच आसक्ती नाही, पूर्णपणे त्यागी आहे, सर्वस्व अनासक्त आहे, बिलकुल आसक्ती नाही। त्याग आणि शील 2च जरी गोष्टी असले तरी त्या श्रामणेराला भोजन दिलं तर किती पुण्य? सर्वसामान्य धम्म न शिकलेल्या सर्वसामान्य हजारो ग्रहस्थांना दिलेल्या सर्वसामान्य शेकडो ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षाही जास्त पुण्य त्या एका श्रामणेराला एक वर्ष भोजन आहे। आणि तो श्रामणेर आता धम्माचा अभ्यास झाला, उपसंपदा झाली, भिक्षू झाला, आणि धम्माचा अभ्यास आहे, श्रद्धावान आहे, धम्मात प्रगती करत आहे, तर
धम्म न शिकलेल्या हजारो सर्वसामान्य गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन. आणि धम्मात भरपूर प्रगती झाली, त्या भिक्षूची आता भरपूर प्रगती झाली. त्याला भोजन दिलं तर सर्वसामान्य म्हणजे धम्म न शिकलेल्या सर्वसामान्य लाखो गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन झालं. आणि धम्मात प्रचंड प्रगती झालेला भिक्षू असेल, खूप उच्च अवस्था प्राप्त केला, भरपूर प्रगती झाली, आर्य अष्टांगिक मार्गात खूप मोठ्या प्रगती झालेली आहे, भरपूर प्रगती झालेली आहे. तर अशा भिक्षूला भोजन नंतर किती पुण्य? लाखो नाही करोडो सामान्य धम्म न शिकलेल्या करोडो गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन निर्वाणाच्या मार्गावर अग्रेसर झालेला भिक्षू इतकं पुण्य. आणि एखादा भिक्षू जर निर्वाणिक अवस्था प्राप्त झाला असेल, निर्वाणाचे 4 अवस्था श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी आणि अरहंत 4 स्टेजेस आहेत. सगळ्यात खालची अवस्था श्रोतापन्न. तर एखादा भिक्षू श्रोतापन्न झाला असेल त्याला भोजनदान तुझं किती पुण्य? आता वर्तमान काळात भारतामध्ये कोणी श्रोतापन्न आहे का नाही मला नाही माहिती, पण तरी सांगायचे श्रोतापन्न भिक्षूला भोजनदान तर किती पुण्य? एखादा गृहस्थ पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना, धम्म न शिकलेल्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी देत राहिला, निवास पाहिजे निवासही देत राहिला, पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर 100 वर्ष तुमचं आयुष्य तर 100 वर्षापर्यंत पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना भोजन, पाणी, कपडे, औषध देत राहिला, तर किती पुण्य? त्याही पेक्षा जास्त पुण्य श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन दान. तर इतकं मोठं पुण्य आहे. तर तरी सुद्धा हे भिक्षूंना उपासकांना जे वाढत आहेत भोजन, भिक्षूंना आमंत्रित करतात, भोजन देतात, त्यांना किती पुण्य? हे काही गोष्टीवर अवलंबून आहे, सर्वांना समान पुण्य नाही. समजा मी इथं भोजनाला बसलो भिक्षापत्र घेऊन आणि समजा 10 जणांनी इथं वरण भात भाजी ठेवलेलं आहे, उदाहरण देत आहे, आणि 10 जणांनी मला वाढलं. 10 जणांनी इथं भाताचं गंज ठेवलेलं आहे, भाताचं भांड, सर्वांनी 1-1 चमच भात वाढलं, सर्व एकाच भांड्यात आणि एकाच वेळेस. एकाने वाढलं पुन्हा दुसऱ्याने वाढलं तर वाढलं 10 जणांनी एकाच वेळेस एकाच भांड्यातलं. तरी 10 जणांना सर्वांना समान पुण्य आहे का? नाही, सर्वांना समान पुण्य नाही. कोणाला कमी तर कोणाला जास्त. असं का? तसंच. जर कोणाला कमी पुण्य कोणाला जास्त पुण्य नीट समजून घ्या. जे लोक भिक्षुना भोजन वाढत आहेत तर वाढणाऱ्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा किती आहे? त्रिरत्नाप्रती बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा किती? समजा 10 जणांनी वाढलं ना, इथं भाताचं गंज आहे आणि 1 वाढलं, पुन्हा दुसऱ्यांनी वाढलं, पुन्हा तिसऱ्यांनी वाढलं, सर्वांनी 1-1 चम्मच वाढलं, तरी सुद्धा सर्वांना समान पुण्य नाही. ज्याच्यात श्रद्धा जास्त आहे त्याला जास्त पुण्य, कमी श्रद्धा तर कमी पुण्य. आणि एखादा व्यक्ती 0 श्रद्धा असेल किंवा भिक्षुप्रती द्वेष असेल किंवा वाढायची इच्छा नाही पण लोक वाढले म्हणून मी वाढत आहे, दिखाव्यासाठी वाढत असेल, श्रद्धा अजिबात नाही, तर त्याला पुण्य पण श्रद्धेचं पुण्य असतं. तर 10 जणांनी जरी वाढलं तरी ज्याच्यामध्ये श्रद्धा जास्त आहे त्याला जास्त पुण्य, कमी श्रद्धा तर कमी पुण्य. एक. दुसरी गोष्ट, 10 जणांनी जरी वाढलं, धम्मात प्रगती किती 10 जणांपैकी? पहिली श्रद्धा किती, नंबर 2 प्रगती किती? ज्या उपासकाची जास्त प्रगती झालेली आहे त्याला जास्त पुण्य आणि ज्याची कमी प्रगती झाली त्याला कमी पुण्य. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, उद्देश काय आहे? भिक्षूंना भोजनदान देत आहात किंवा आणखी काही वस्तू दान देत, उद्देश काय आहे? काही व्यक्ती दिखाव्यासाठी लोकांना कळायला पाहिजे मी किती दानी, त्यासाठी करतात, काही उपयोग नाही. किंवा कोणी या दान पुण्य कर्मानं मला नाव प्रसिद्धी झाली पाहिजे, किंवा या दानानं लोकांची तारीफ केली पाहिजे, किंवा या दानानं मला पुण्य मिळालं पाहिजे, या दानानं मला पुढचा जन्म मनुष्यलोकात झाला पाहिजे, देवलोकात झाला पाहिजे, वगैरे वगैरे. कुणाचा काय उद्देश, कुणाचा काय उद्देश. काही जण फक्त दिखाव्यासाठी करतात, लोक देतात भोजनदान, मी नाही दिलं तर कसं, किंवा मी किती दानी दाखवण्यासाठी. तर दानाचा उद्देश काय आहे? दानाचा उद्देश पाहिजे निर्वाण प्राप्ती, हा मुख्य उद्देश असावा पाहिजे. दान 10 पारमितापैकी 1 पारमिता दान पारमिता, तर म्हणजे दान पारमिता वाढवायचे, म्हणजे पुण्य पारमिता वाढवायचे, आणि ते निर्वाण प्राप्तीसाठी हे जे दान करत आहे मी, या दान पुण्य कर्मानं मला निर्वाण प्राप्त हो, आणि या दानाचं पुण्य सर्वांना प्राप्त हो, आमच्या पूर्वजांना प्राप्त हो, वगैरे सगळं असलं पाहिजे. मुख्य पुण्य मला निर्वाण प्राप्त हो, हे त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. इतरही आहे आणखी. तुझे जे धम्मचक्र हे फिरे जगावरी, कसं फिरणार? समजा दानावरच चालू आहे ना. समजा सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त होण्याच्या अगोदर 6 वर्ष कठोर तपस्या केली. सिद्धार्थ गौतम कठोर तपस्या, शरीर अगदी हाडाचा सापळा झाला, एवढी तपस्या केली, पण बुद्धत्व नाही प्राप्त झालं. आणि जेव्हा आहार ग्रहण करायला सुरुवात केलं तेव्हाच योग्य प्रकारे साधना करून बुद्धत्व प्राप्त केलं. तर ज्या व्यक्तीची सम्यक संबुद्ध होण्याची क्षमता आहे
ती व्यक्ती सुद्धा आहाराशिवाय योग्य साधना नाही करू शकत. तर आहारदान देतो तर धम्मदान आहे. आपण धम्माच्या क्षेत्रात जे काही दान देतो ते धम्मदान आहे. जे काही दान देतात सब्बदानं धम्मदानं जिनाते म्हणाले बुद्ध. तर धम्माच्या क्षेत्रात जे काही देतात, भोजन दान असो, भिक्षुंना का वस्तूंचं दान असो, विपश्यना केंद्रावर किंवा बुद्ध विहारामध्ये धम्माच्या क्षेत्रात जे काही दान देतात त्याला धम्मदान म्हणतात. तर तिसरे उद्देश काय? उद्देश असला पाहिजे मला निर्वाण प्राप्ती, हे तिसरं. चौथं, कोणाला कमी पुण्य कोणाला जास्त पुण्य. दान वाढत असताना, भिक्षुना भोजन वाढत असताना चित्ताची प्रसन्नता किती. समजा एखादी आई, तिचा मुलगा विदेशात गेला शिकण्यासाठी, 5 वर्षापूर्वी गेला आणि 5 वर्षात, उदाहरण देत आहे मी, 5 वर्षात एकदा पण तो आला नाही भारतामध्ये. मेसेज चालू आहे, फोन चालू आहे, फोनवर चर्चा चालू आहे, मेसेज चालू आहे, पण आला नाही. आणि आज पहिल्यांदा त्याचा फोन आला. नाही, फोन तरी आपल्याला अनेक वेळा आला, पण आज फोन आला पहिल्यांदा असा की आई मम्मी मी पुढच्या आठवड्यात येत आहे. आज 5 वर्षानंतर पहिल्यांदा सुट्टी भेटली, 15 दिवसाची सुट्टी भेटली. येण्या जाण्याला वेळ लागतो, तर 10 दिवसासाठी येत आहे मी, या तारखेला निघत आहे, या तारखेला येत आहे. इकडे आईची काय अवस्था होणार? माझं बाळ येते, माझं लेकरू येते, माझं सोनू येते, माझा मुलगा येते, माझा लडका येते. किती उत्साहित होती, किती प्रसन्न होती, किती आनंद होती. माझ्या बाळाला काय आवडते, त्याच्यासाठी हे पदार्थ बनवू, हे बनवू, त्याला हे पाडू, हे पाडू, काय काय बनवू. किती उत्साहित, किती आनंदित, किती प्रसन्नपणा. त्याच्या घरी भंतेचे येणार म्हणून किती आनंद देतात, किती प्रसन्नता आहे तुमच्या मनात, किती प्रसन्नतेनं वाढतात. हे चौथं. पहिलं श्रद्धा किती, नंबर 2 धम्मात प्रगती किती, नंबर 3 दानाचा उद्देश काय आहे तुमचा, आणि नंबर 4 चित्ताची प्रसन्नता किती. या 4 गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्हाला किती पुण्य भेटतात. एक आणखी गोष्ट आहे की ज्या भिक्षूला तुम्ही भोजन दान देतात त्या भिक्षूची धम्मात प्रगती किती. जसं आता सांगितलं, धम्माचा कमी अभ्यास झालेला असेल भिक्षू असेल, श्रामणेर असेल तर कमी पुण्य. धम्माचा भरपूर अभ्यास झाला भिक्षू तर जास्त पुण्य. खूप मोठ्या प्रमाणात धम्माचा अभ्यास झाला असेल त्या भिक्षुती, त्याला भोजन दान देते तर खूप मोठ्या प्रमाणात पुण्य. आणि तो भिक्षू जर श्रोतापन्न झाला असेल तर पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना, धम्म न शिकलेल्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी किंवा इतर आवश्यक वस्तू, निवास देऊन किती पुण्य, त्याहीपेक्षा जास्त पुण्य एका श्रोतापन्न भिक्षूला 1 वर्ष भोजन दान, इतकं पुण्य. आणि त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सगदागामी भिक्षूला 1 वर्ष भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अनागामी भिक्षूला 1 वर्ष भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंताला 1 वर्ष भोजन दान, अरहंत भिक्षूला. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका पच्चेक बुद्धाला 1 वर्ष भोजन दान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला 1 वर्ष भोजन दान. त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. आणि त्याच्यापेक्षाही 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहाराचं दान. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होऊन 5 शील पालन करणे, इतकं मोठे 5 शीलाचं. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य मंगल मैत्रीमध्ये परिपक्व परिपुष्ट होणं. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य अनित्यबोध, अनित्यबोध. तर हे दानाचे किती पुण्य पण सांगितलं ना, खूप मोठं पुण्य, खूप मोठे. तर जसं समुद्रातलं पाणी आपण मोजू शकत नाही किती पाणी आहे, तसं भिक्खूला भोजन दिलेलं पुण्य मोजू शकत नाही. धम्माच्या क्षेत्रात धम्माची सेवा, संघाची सेवा, ह्याचं पुण्य निर्वाण प्राप्तीपर्यंत कधी संपणार नाही. निर्वाण प्राप्तीपर्यंत प्रत्येक जण आपल्यासोबत राहणार आहे. आणि जे लोक धम्माचा अभ्यास करत आहेत, आर्य अष्टांगिक मार्गावर चालत आहेत, तिथं निर्वाणाच्या मार्गावर आहेतच आहेत. पुढचा जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म निर्वाणाच्या मार्गावर चालत राहतील. पण जे लोक निर्वाणाच्या मार्गावर नाहीयेत, आर्य अष्टांगिक मार्गावर नाहीयेत, धम्माचा अभ्यास नाही करत, पण भिक्षुना भोजनदान अधूनमधून देत राहतात. भिक्षुना घरी बोलावतात किंवा विहारात जाऊन भोजनदान देत राहतात. आर्य अष्टांगिक मार्गावर नाही आले, साधना नाही करत, विपश्यना नाही करत, फक्त दान वगैरे करत राहतात, तर तरी पण पुण्य. निर्वाण नाही प्राप्त होणार फक्त दानानं. निर्वाण तर निर्वाणाचा एकमात्र मार्ग सांगितलं बुद्धांनी, सतीपठ्ठान साधना. एकमात्र मार्ग निर्वाणाचा, तोच निर्वाणाचा मार्ग आहे. पण जे लोक सतीपठ्ठान साधना नाही करत, विपश्यना साधना नाही करत, फक्त भिक्षुना भोजनदान देतात, तर काय होणार आहे? तर हे दानाचं पुण्य जेव्हा आहे, जोपर्यंत मनुष्यलोक देवलोक चालू राहील, दानाचं पुण्य संपल्यानंतर दुर्गती होऊ शकते, पण जोपर्यंत पुण्याचा संग्रह मनुष्यलोक देवलोकाचा होणार. आणि दुर्गती झाली तरी काही काळजी नाही, कारण भविष्यात जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर हे बुद्ध धर्म येईल, म्हणजे बुद्ध उत्पन्न होणं खूप अवघड आहे. तर जेव्हा जेव्हा बुद्ध उत्पन्न होतील, बुद्धाचा प्रथम बुद्ध शासन असो किंवा द्वितीय बुद्ध शासन असो, त्यावेळेस मनुष्य जीवन भेटणार. ज्या लोकांनी पूर्वजन्मामध्ये कधी दान केलेले, भिक्खू संघाला दान केलेले, अष्टांगिक मार्गावर नाही चालले, सतीपठ्ठान साधना, विपश्यना साधना नाही केलं, फक्त दान केलेले श्रद्धेनं, खूप श्रद्धेनं भिक्खू संघाला दान केलेले भिक्खू संघाला, ते लोक सुद्धा भविष्यात जेव्हा जेव्हा बुद्ध उत्पन्न होतील, बुद्धाचा प्रथम बुद्ध शासन, द्वितीय बुद्ध शासन, तेव्हा तेव्हा त्यांना धम्माच्या संपर्कात ते येतील, धम्म त्यांना ऐकायला मिळेल.
आणखी खूप मोठं पुण्यदानाचं. तर आता जास्त बोलायला खूप मोठा व्हिडिओ होईल, बाकीचं आपण नंतर बोलू. तर आता वाढायचं कसं भिक्षूंना ते सांगतो. तर तुम्ही खूप श्रद्धेनं खूप आनंदानं भिक्षूंना आमंत्रित करता, एका भिक्षूला किंवा कोणी अनेक भिक्षूंना भिक्खू संघाला आमंत्रित करता. पण वाढत असताना काही लोकांकडून चुका होतात, त्यामुळं कधी कधी भिक्षूंना पोटभर भोजन भेटतं आणि कधी कधी भिक्षूंना अर्ध पोटच राहावं लागतं, पोटभर भोजन भेटत नाही. आणि काही काही ठिकाणी तर अर्ध पोट सुद्धा भिक्षूचं भरत नाही. त्यासाठी वाढायचं कसं ते मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. आणि मला चिवर घेऊन 16 वर्ष झाली, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्या. 2009 साली मी चिवर घेतलं, आता 2025 वर्ष चालू आहे. आणि अनेक माझ्यापेक्षा सिनियर भिक्षू सुद्धा उपासकांना वारंवार सांगत राहतात की जेव्हा भिक्षूला तुम्ही वाढता, जोपर्यंत हात असं करत नाही तोपर्यंत वाढत राहा, तोपर्यंत वाढत राहायचं. अनेक जण काय करतात, भिक्षूंना वाढताना किचन मध्ये स्वयंपाकघरात असं ताट ठेवतात आणि ताटामध्ये भाजी, एका थोडीसं वरण, एकात आणखी दुसरी काही भाजी आणि थोडंसं भात आणि 1-2 पोळ्या, आणखी काय ते सगळं थोडं थोडं ठेवून आणतात. असं भिक्षूला वाढतात. काही आता तुम्ही जेवढं वाढलं, भिक्षू स्वतःहून मागत नाही. आणि काही काही भिक्षू तर असे आहेत की पहिल्यांदा जे वाढलं तेच घेतात, पुन्हा घेत नाही. तुम्ही पहिल्यांदा थोडं थोडं वाढून आणलं, तो भिक्षू पुन्हा घेणारा नसेल तर तेवढ्यावरच त्याला राहावं लागतं. पोट नाही भरत. कुणाचं भोजन कमी असतं, कुणाचं भोजन जास्त असतं. काय काही कोणी लोक फक्त 2 पोळीच खातात, कोणी 3 खातं, कोणी 4 खातं, कोणी 5 खातं. तर प्रत्येकाचं भोजन वेगळं असतं. तुम्ही थोडं थोडं वाढून आणलं, त्या भिक्षूला दिलं तर तो भिक्षू पुन्हा घेणारा नाहीये भोजन. तर तुला अर्ध पोटीत राहावं लागेल ना, किंवा अर्ध पोट सुद्धा नाही, पाव पोटीत भरलेलं त्याचं उपाशीत राहावं लागेल ना. त्यासाठी ताटपोटीचा वापरच नाही करायचा. ज्या भिक्षूकडे भिक्षा पात्र आहे त्यांना वाढण्यासाठी ताटपोटीचा वापर करायचाच नाही. कसं वाढायचं, भिक्षा पात्र आहे ना, सरळ अशा मोठ्या भांड्यात आणायचं, एकात भात एकात वरण आणि असं वाढायचं. कधीपर्यंत, जोपर्यंत भिक्षू हात असं करत नाही तोपर्यंत वाढणं चालू ठेवा. भात वाढायला सुरुवात केला, भात वाढणं चालू ठेवा. हात असं केलं बंद तेव्हाच थांबायचं. तेव्हा मग भाताचा गंज बाजूला ठेवायचं, नंतर वरणाचा गंज घ्यायचा आणि वाढणं चालू ठेवायचं, थांबायचं नाही, वाढणं चालूच ठेवा. हात असं करते बंदीचे तेव्हाच थांबायचं. हात असं केलं तेव्हा वरणाचा गंज बाजूला ठेवा, नंतर भाजीचा गंज घ्या आणि वाढणं चालूच ठेवा, थांबायचं नाही, वाढणं चालूच ठेवा. बंदीचे हात असं करते तेव्हाच थांबायचं. त्यानंतर पोळी सुद्धा वाढायचे, बस एक वाढणं चालू ठेवा, थांबू नका, चालू ठेवायचं. हात असं करून तेव्हाच थांबायचं. हे नीट लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी आम्ही सांगतो, तर अनेक जणांकडे पात्र आहे. काही काही भिक्षू पात्र नाही आणत, तर त्यांना कसं वाढायचं, त्यांना सुद्धा ज्या भिक्षूने पात्र नाही आणलं भिक्षा पात्र, त्यांच्या समोर सुद्धा अशी रिकामी ताट ठेवायची. घरातून वाढून नाही आणायचं, कारण तुम्हाला काय माहिती त्या भिक्षूला किती लागणार आहे, भाजी किती लागणार आहे, पोळी 1 खाणार आहे का 2 खाणार आहे का 3 खाणार आहे. रिकामी ताटपाटी आणून भिक्षूच्या समोर ठेवायचं आणि नंतर घरातून एक जण असं भात आणायचं आणि वाढायचं. वाढणं चालू ठेवायचं. जोपर्यंत हात असं करत नाही बंदीची वाढणं चालूच ठेवा, थांबू नका. हात असं केलं तेव्हा थांबायचं. नंतर वरण वाढायला सुरुवात केलं तेव्हा सुद्धा जोपर्यंत हात असं नाही करत वाढणं चालू ठेवा. भाजी वाढायला सुरुवात केलं तेव्हा सुद्धा वाढणं चालू ठेवा, थांबू नका, वाढणं चालू ठेवा. हात असं करीत तेव्हा समजा कोणताही पदार्थ हे नीट लक्षात ठेवा. अनेक वेळा काय होतं, आता समजा माझ्याकडे भिक्षापात्र आहे, घरातून ताट वाढून आणतात लोक. असं वाढून आणलं, आता मी तर भिक्षापात्र जेवणार आहे आणि एक भिक्षू भिक्षापात्र होतात. आता ताट वाढून आणलं की मी म्हणतो ह्याच्यात वाढा भिक्षापात्र. मग काय करतात, आता याचा भात आणले नाही ना, आता हा चम्मच ना, हा वाढायचा चम्मच नाहीये, हा खायचा चम्मच आहे. ह्याच्यानं काय वाढतं, असं मोठ्या चम्मचने वाढायचं. जेव्हा वाढताना असे मोठे चम्मच वापरायचे वाढताना. हे वाढायचे चम्मच आहेत, हे मोठे दिसत आहेत ना, हे कशासाठी आहेत, हे वाढण्यासाठी आहेत. ह्याच्यानं वाढायचं नेहमी. अनेक जण अशा छोट्या चम्मचनं वाढतात. आता ह्याच्यानं किती उशीर होणार ना, किती वेळ जाणार ह्याच्यात. नंतर वरण सुद्धा असे जर वाढत ह्याच्यानं किती उशीर होणार ह्याच्यातून. छोट्या चम्मच उशीर होणार ना, त्यासाठी मोठ्या चम्मचनं वाढायचं. आणि ह्याच्यानं किती वाढलं, तुम्ही थोडंसं भात आणलं असं वाढलं म्हणजे आणखी भात पाहिजे, तर ताटपाटीचा वापरच करायचा नाही. सरळ मोठ्या भांड्यात आणायचं, इथं वाढायचं. आणि ज्या बंदीजींनी पात्र नाही आणलं त्यांच्या समोर रिकामी ताटपाटी ठेवायची आणि हात असं करेपर्यंत वाढत राहायचं. आणि छोट्या चम्मचनं नाही, मोठ्या चम्मचनं वाढायचं. आणि काही काही लोक अशा मोठ्या गंजामध्ये आणतात वरण वगैरे भाजी काहीतरी आणि चम्मच मात्र छोटा आणतात. आणि छोट्या चम्मचनं किती उशीर होणार, खूप उशीर होणार ना वाढायला. अच्छा, मोठ्या चम्मचना, मोठे चम्मच हे कशासाठी आहेत, हे मोठे हे वाढण्यासाठी आहेत, ह्याच्यानं वाढायचं. आणि कधी कधी हे नीट लक्षात ठेवा, कारण अनेक ठिकाणी भिक्षू स्वतःहून काही मागत नाही,
तर हात असं करेपर्यंत वाढत राहायचं. एक भिक्षू असो का अनेक भिक्षू असो, अनेक भिक्षू असले तरी सुद्धा असं वाढायचं. आणि अनेक जण आता भिक्षूला वाढलं, जेवण चालू आहे, मी जेवण करत आहे, भिक्षूला अनेक भिक्षू तर पुन्हा वाढलेला घेतात. खूप थोडेसे भिक्षू आहेत की ते पहिल्यांदा जे वाढलं तेच घेतात, पुन्हा घेत नाही. तर अनेक भिक्षू नंतर वाढलेलं घेतात. तर भिक्षूंना वाढताना विचारायचं म्हणजे पुन्हा वाढलं तर घेता का, पुन्हा वाढ का पहिल्यांदाच वाढायचं, हे विचारू शकतात. आणि पुन्हा वाढायचं असलं तरी असं ताट नाही आणायचं, असं मोठ्या ह्याच्यात आणायचं. पुन्हा वाढायचं असं ना, वरण भात भाजी पोळी असं मोठ्या ह्याच्यात आणून असंच वाढायचं, मोठ्यानंच वाढायचं, ताट नाही आणायचं. कारण कधी कधी आमचं जेवण चालू आहे, पहिल्यांदा वाढलं आणि पुन्हा वाढण्यासाठी ताटामध्येच वरण भात भाजी पोळी असं घेऊन येतात. आणि तर पुन्हा आता छोट्या चमचला पुन्हा वाढायला उशीर होणार ना, मोठ्यानं ह्याच्यात आणायचं आणि ह्याच्यानंच वाढायचं. आणि ताट आणलं, बरेच वेळा असं झालं ताटामध्ये 4 5 6 पदार्थ घेऊन आले आणि मी जेवण करायला बसलो, अर्ध भोजन झालं, पुन्हा आले वाढायला, जेवण चालू आहे माझं आणि ह्याच्यातले एक पाटी उचललं त्यांनी. काय उदाहरणार्थ स्वीट रसगुल्ला, मला रसगुल्ला नकोय, मी हात वर असं आडवं गेलो, गेली ती वाढणारी मला गेली निघून. मला भात पाहिजे होती, पोळी पाहिजे होती, वरण पाहिजे होतं, वरण भात भाजी पोळी 4ही पदार्थ मला पाहिजे होते. पण ती रसगुल्ला असं केली, मी हात असं केलं, ती गेली नाही. थोड्यानं पुन्हा आली, पुन्हा वाढण्यासाठी असं रसगुल्ला तसं केलं, मी आता असं केलं कारण मला रसगुल्ला नको होता, ती गेली निघून. अरे वरण भात भाजी पोळी पाहिजे होती ना मला. असं अनेक वेळा होतं. आणि हे एका भिक्षू, त्यासाठी मोठ्या भांड्यात आणायचं, मोठ्या भांड्यातून वाढणार. एका वेळेस एकच जण वाढायचं, एकाच वेळेस एक जण इकडून दोघं वाढायचं नाही. आधी एक जण वाढायचं, तो सरकल्यानंतर दुसरा वाढायचं. आणि पुन्हा असं वाढताना ताट पाटी घेऊन येतात आणि असं वाढताना कधी कधी होतं अपघात होतं, हे ताटच पडलं, वरण भात भाजी खाली पडलं, आमच्या अंगावर सांडलं, असं पण कधी होतं. त्यामुळे ताट पाटीचा धोकाच होतो. आणि अनेक भिक्षू बसलेले असले, 10 20 50 100 भिक्षू, काय ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो संघदान, 10 20 50 100 भिक्षू, तेव्हा सुद्धा जोपर्यंत हात असं करत नाही वाढणं चालूच ठेवायचं. आणि पुन्हा वाढायला येत राहायचं, पुन्हा वाढायला येत राहायचं. सुरुवातीला वाढतात लोक, अनेक वेळा कसं होतं सुरुवातीला थोडं वाढतात आणि जातात. दुसऱ्यांदा येतात वाढायला, तेव्हा सुद्धा थोडं वाढतात आणि जातात. तर थोडं भरतच नाही भिक्षूचं, कोणाचं भरतं कोणाचं नाही भरत. तर आज असं आठवड्यापर्यंत वाढायचं. आणि अनेक भिक्षू बसलेले आहेत आणि सुरुवातीला वाढलं, पुन्हा एक दोन जण आले वाढायला आणि बसले. अनेकांना गप्पा मारायची सवय लागलेली, इथं भिक्षू भोजनात गप्पा मारण्यामध्ये मग्न झाले अनेक जण, किंवा अनेकांना दुसऱ्या कामामध्ये व्यस्त झाले. आणि अनेकांना जर मोबाईलचं व्यसन आहेच, इथं भिक्षू भोजन करतात आणि मोबाईलमध्ये अडकले, मोबाईलमध्ये हरवले. अरे इकडे लक्ष द्या भिक्षूला, बरोबर ना. तेव्हा अनेक भिक्षू बसलेले आहेत आणि अनेक वेळा असं होतं ताटातला भात संपला, पोळी संपली, भाजी संपली आणि कोणी भाजीवाला येतच नाही, पोळी संपली, पोळी वाढायला कोणी येतच नाही. असं अनेक वेळा होतं. आम्ही स्वतःहून काही मागत नाही, वरण संपलं भाजी संपलं वाढायला कोणी येतच नाही, आम्ही वाट पाहत राहतो, जेवढं आहे तेवढं खातो पैसे राहतो. आणि कधी शेजारी बसला भिक्षू सांगतो, दुसरं कोणी वाढायला आलं त्यांना सांगतो पोळी वाढा, या बंदीला पोळी वाढा, सांगितलं कोणाचे. मग ते वाढणारी वेळेला काय तिथून घेऊन आलं, जिथं सगळं धान्य म्हणजे पदार्थ ठेवलेले तिथून आणलं पोळी, या बंदीला वाढलं आणि गेले वापस. अरे नॉनस्टॉप एक्सप्रेस, दुरांतो गाडी, कुठेच थांबत नाही. प्रत्येका भिक्षूला वाढत जायचं. सुरुवातीला वाढताना प्रत्येकाला वाढलं, दुसऱ्याला तिसऱ्याला प्रत्येकाला वाढत गेले ना. नंतर आलं तरी एखाद्या भिक्षूनं त्यांना भोजन बाजूला पोळी वाटायला सांगितलं, तिथून आले सरळ पोळी घेऊन, माझी ताटातली पोळी संपली होती, पण त्या बंदीने सांगितलं की शेजारी तिला पोळी वाढा, आले त्यांना पोळी वाढली आणि गेले निघून. आणि बाकीच्या सुपरफास्ट किंवा नॉनस्टॉप गाडी चालवायची नाही, बंदीना वाढताना दुरांतो गाडी चालवायची नाही नॉनस्टॉप, इथून निघाले की तिथेच थांबते. पॅसेंजर गाडी प्रत्येका भिक्षूला वाढत जायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, कारण अनेक ठिकाणी भिक्षूला पोटभर भोजन भेटतं, अनेक ठिकाणी अर्धपोटच राहावं लागतं आणि अनेक ठिकाणी अर्धपोट काय पावपोटच भरत नाही. तर हे नीट लक्षात ठेवा, हा असं करेपर्यंत वाढतं. किंवा आणखी एक उपाय आहे, कमी भिक्षू असतील, 1 असतील किंवा 2 3 4 5 असतील, तेव्हा कसं वाढायचं. समजा वाढायला जमत नसेल कुणाला तर काय करायचं, आता इथं बसलो ना, टेबलवरच 2 3 गज जे काही असेल, वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही पदार्थ बनवलं सगळे पदार्थ इथे ठेवायचे आणि टेबलच बंदीनं घ्यायचं. टेबलवर वरण भात भाजी पोळी तुम्ही जे काही पदार्थ बनवलं सलाद वगैरे, आणि टेबलच बंदीचं, बंदी टेबलला हात लावतात, तुम्ही तिकडून हात लावायचं, चाल मग बंदीची आपल्या हातानं घेते, जे भेटते आपल्या हाताला 2 3 4 5 भिक्षू असले, कमी असले तर असं होऊ शकतं. पण 10 20 50 भिक्षू असले तेव्हा तर असं ठेवू शकत नाही कोणाच समोर. तर हात असं करेपर्यंत वाढत राहील. नीट लक्षात ठेवा, वारंवार. आता मी 16 वर्ष मला चिवर घेऊन झाली तेव्हापासून वारंवार सांगत आहे.
इतर भिक्षू माझ्यापेक्षा आधीची वर्ग दिलेली त्यांची वर्ग 20 वर्ष 30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष झाली, ते पण नेहमी सांगतात हात असं करेपर्यंत वाढत. किती वर्षापर्यंत सांगायचं सगळं. आणि साधी गोष्ट ही हे आजार नाही की शिकलेला व्यक्ती नाही, तो शिक्षण कमी झालं म्हणून त्याला वाढायचं म्हणते, असं काहीच नाही. किंवा खूप उच्च शिक्षित व्यक्ती पाहिजे वाढण्यासाठी, किंवा ज्ञानी व्यक्ती विद्वान व्यक्ती पाहिजे, किंवा धम्माचा अभ्यास, असं काहीच नाही. सामान्य गोष्ट आहे ही. कोणाला आपण भोजनाला बोलवलं हात असं करून वाढायची सामान्य गोष्ट आहे. शिकलेला व्यक्ती पाहिजे असं काहीच नाही. तर हात असं करेपर्यंत वाढायचं हे नेहमी लक्षात ठेवा. कारण तुम्ही एवढ्या आदरानं भिक्षूंना बोलावता, तुमच्या घरी भिक्षू आले, 1 आले 2 आले किंवा अनेक आले, आणि ते भिक्षू अर्ध पोटच गेलं, तुम्हाला त्याची कल्पना पण नसते. कारण भिक्षू स्वतःहून सांगत नाहीत की माझं पोट नाही भरलं, तुमच्याकडे तुम्ही मला भोजनाला बोलवलं, माझं पोट नाही भरलं, मला अर्ध पोट असं सांगत नाहीत भिक्षू. तर त्यांना उपाशी राहावं लागतं ना. या गोष्टीची नीट लक्षात ठेवा आहे. आणि पूर्ण काळजी घ्या. हात असं करेपर्यंत वाढायचा. हात असं केलं तेव्हा समजा कुठल्याही पदार्थ. तर एवढं बोलून तुम्हाला सर्वांमध्ये मंगल कामना करत मी इथेच थांबतो. आणि भिक्षूला आपण भोजन देतो, संघाला दिलं तर खूप मोठं पुण्य. बुद्ध म्हणाले संघाला भोजन दिलं तर मध्यम निकायामध्ये दक्षिणा विभंग सूत्रामध्ये सांगितलेले की जर समुद्राचं पाणी मोजू शकत नाही, भिक्खू संघाला भोजनाला देतो, त्याचं पुण्य अप्रमेय आहे, अनंत आहे, असीम आहे. कुठल्याच प्रकारे उदाहरण उपमा सुद्धा देता येत नाही, एवढं मोठं पुण्य आहे भिक्खू संघाला भोजन देतं. तर अधूनमधून भिक्खू संघाला बोलवा. आणि जे लोक संघाला नाही बोलू शकत त्यांनी एका भिक्षू तर बोलवायचं. आणि कमीत कमी वर्षातून एकदा तरी सर्वांनी संघदान करायचं. वर्षातून एकदा तरी, जास्त किती वेळा करू शकता. आणि जर संघदान कोणाला शक्य नसेल तर कमीत कमी एका भिक्षूला तरी भोजन देऊ शकता. ते असं बोलतो. एवढं बोलून तुम्हाला सर्वांमध्ये मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो. भिक्खूला भोजनदानाचं संघदानाचं खूप मोठं पुण्य तुम्हाला प्राप्त हो. वारंवार भिक्षूंना आमंत्रित करा, भोजनदान द्या, धम्मात खूप प्रगती करा. बुद्ध म्हणजे शेकडो ग्रंथांचा गंभीर अभ्यास करून तुम्हाला सर्वांना निर्वाण लाभो. विपश्यनेचे 20, 30, 45, 60 दिवसांची शिबिरं करण्याची संधी तुम्हाला मिळो. तुम्हाला सर्वांचं मंगल हो. तुम्ही सर्व आमच्या पुण्यात विशेष रूपाने भागीदार हो. निर्वाण प्राप्तीपर्यंत प्रत्येक जन्मात सद्गती हो. प्रत्येक जन्मात तुम्हाला धम्माचा मार्ग मिळो. तुम्हाला सर्वांना निर्वाण लाभ हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. सा सा सा.